पवारांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे लक्ष. मी आतापर्यंत संयम पाळला, पण अजित पवारांचा संयम ढाळलाय. फडणवीसांनी मुलाखतीतून केलं सूचक वक्तव्य. ठाकरे बंधूंचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात. शिवतीर्थावर दिसली शिवशक्ती. 3,000 नको, लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या. मी 6,000 रुपये देतो. माझ्यासोबत कोस्टल रोडवर यावं. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची नक्कल. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये फक्त लूट लूट लूट. मुंबईमध्ये 25 वर्षात काय केलं अभिमानाने सांगू. शेला चपाट्यांचं हिंदू मुस्लिम वगळता केलेलं भाषण दाखवा. आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान. मोदींच्या बँडवाले ठाकरे बँड संपवायला निघालेत. उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ टाकली. मुंबईकरांवर संकट आल्यामुळे आम्ही भाऊ एकत्र. शिवतीर्थावरून राज ठाकरेंनी टाकली तोफ. देशातली सगळी बंदरं विमानतळं अदानीच्या ताब्यात. संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. राज ठाकरेंचा घणाघात. 10 वर्षामध्ये अदानींचं प्रस्थ कसं वाढलं राज ठाकरेंनी दाखवलं. मोदी सरकारमुळे 10 वर्षात अदानी श्रीमंत. राज ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा. 2 भाऊ आले होते, त्यांना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली नाही. ठाकरे बंधूंच्या नाशिकमधील सभेवर फडणवीसांचं टीकास्त्र. पावसाळ्यात बेडूक येतात तसे निवडणुकीमध्ये ठाकरे येतात. गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका.